कर्नाटक कांग्रेस के सरबराह डीके शिव कुमार ने बेलगावी सरहदी तनाज़े पर कहा है कि दोनों रियासतों में बीजेपी लीडरों ने मैच फिक्सिंग की है और इसके बाद इश्तियाल अंगेज़ बयानात भी दिए हैं। डीके ने मज़ीद कहा कि बेलगावी के बाद अब उन्हें कारवार भी चाहिए, जबकि 1 फुट ज़मीन भी नहीं छोड़ेंगे। कर्नाटक में रहने वाले तमाम मराठी कन्नडिगा हैं और उन्हें सिक्योरिटी माजी की तमाम हुकूमतों ने फराहम की है। बताते चलें कि जुमेरात 24 नवंबर को कर्नाटक के वज़ीर आला बसवराज बोम्मई और महाराष्ट्र के नायब वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के दरमियान दोनों रियासतों के दरमियान सरहदी तनाज़ा पर लफ्ज़ी जंग छिड़ गई थी। ये तनाज़ा उस वक्त शुरू हुआ जब बोम्मई ने दावा किया कि महाराष्ट्र के सांगली ज़िले के कुछ गांव कर्नाटक के साथ मर्ज होने का रेजोल्यूशन पास कर चुके हैं। ताहम देवेंद्र फडणवीस ने कहा कि हाल ही में किसी गांव ने कर्नाटक के साथ इंज़माम की कोशिश नहीं की है और किसी भी सरहदी गांव के कहीं जाने का सवाल ही पैदा नहीं होता। अवेल्ला बीजेपियವರು ಅವರಿಬ್ಬರು ಸೇರಿ ಮ್ಯಾಚ್ ಫಿಕ್ಸಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ಇವರು ಡೆಪ್ಟಿ ಸಿಎಂ ಇದಾರಲ್ಲ, ಈಗ ಎಕ್ಸ್ ಸಿಎಂ, ಅವ್ರೇನು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ? ಫಡ್ನವೀಸು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಕಾರವಾರನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಬೇರೆ ಆಯ್ತು, ಈಗ ಕಾರವಾರಗೂ ಬಂದ್ಬಿಟ್ರು, ಬೆಳಗಾಂ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಕಾರವಾರನೂ ಸೇರಿಸ್ಕೊಬಿಟ್ಟು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಿಎಂ ಒಂದು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವೆಲ್ಲ ಮ್ಯಾಚ್ ಫಿಕ್ಸಿಂಗು. ಒಂದು ಹಡಿ, ಒಂದು ಭೂಮಿ, ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿರೋಂಥ ಎಲ್ಲ ಮರಾಠಿಗರು ನಮ್ಮವರು, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದವರು. ಅವ್ರಿಗೆ ಏನು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು ಮೊದಲಿಂದ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಗಳು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡೋದು ಬೇಡ. ಇದೆಲ್ಲ ರಾಜಕೀಯದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಮ್ಯಾಚ್ ಫಿಕ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.